दाखल झालाय, काय सांगाल याबद्दल? आज रोजी दिनांक 9 जानेवारी रोजी आमच्याकडे एक मनोहर तरटे राहणार अर्धापूर यांनी एक केस कोर्टाकडून जी फिर्याद येते ते आमच्या पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यावर आम्ही 494 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये हकीकत थोडक्यात अशी आहे की वैशाली भोसले म्हणून या मुलीशी विवाह झाला होता सन 2019 रोजी, परंतु त्या मुलीनं 3 वर्ष त्याच्यासोबत संसार केला। मुलगासुद्धा 3 वर्षाचा झाला आणि त्यानंतर अचानकपणे ती निघून गेली। निघून गेल्यानंतर यांनी भरपूर शोध घेतला परंतु मिळाली नाही। परंतु काही दिवसानंतर त्याला यश आलं आणि ती मुलगी जी आहे ती हेट्टी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर येथील होती। त्यानं सांगितलं बाबा तू आता चल माझ्या मुलाला घेऊन, तर ती म्हणली की मी दुसरा विवाह केला आहे, मी तुझ्यासोबत येत नाही। आणि त्यानंतर हा म्हणला बाबा तू माझ्याशी लग्न केलं आणि परत दुसरा विवाह कसा केला? ती म्हणली तुला यावंच लागेल। ते म्हणजे मी येत नाही, तुला काय करायचं कर। मग हे दिवाणी मॅटर असल्यामुळे मनोहर तरटे नावाच्या व्यक्तीनं परत अर्धापूर कोर्टात धाव घेतली आणि सांगितलं की माझी पहिली पत्नीशी माझा विवाह झाला, पुरावे सर्व दिले आणि अशा विवाहामध्ये माझी पत्नी दुसऱ्यासोबत परत विवाह केला, त्यामुळे ती आता माझ्यासोबत नांदायला यायला तयार नाही। माझा मुलगासुद्धा तिच्यासोबतच आहे आणि त्यावर केस दाखल करून पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यावर आम्ही तो गुन्हा दाखल केला आणि त्यामध्ये बोईनवाड म्हणून बीट अंमलदार जो आहेत आमच्या अर्धापूरचे त्यांच्याकडे देण्यात आला। आम्ही लवकरात लवकर 11 आरोपी त्याच्यामध्ये झालेले आहेत। त्याच्यामध्ये मुलींचे नातेवाईक आहेत, मुलांचे नातेवाईक आहेत। यांना आम्ही लवकरात लवकर अटक करून पुराव्यानिशी कोर्टामध्ये आम्ही दोषारोपपत्र सादर करू।